नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. आजचा जो बायोडाटा आहे तो एका मुलीचा आहे आणि आपण यांची थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2000, उंची मुलीची 5 फूट आहे, शिक्षण मुलीचे बीकॉम झालेलं आहे, पानकनिष्ठ त्यांचं देवक आहे, कुटुंबात मुलीच्या वडील आणि भाऊ असा त्यांचा परिवार आहे, मुलीची आई ही एक्सपायर झालेली आहे. त्यांचं मूळ गाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं आहे, पण त्यांचं कुटुंब गेली 2 पिढ्या झाले ठाणे जिल्ह्यामध्ये सेटल आहे. तर यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे. पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. त्यांच्या अपेक्षा आहे की जो मुलगा असेल त्याचं मूळचं गाव आहे सातारा, सांगली, कोकण, मुंबई, पुणे इत्यादी भागातील मुलाचं मूळचं गाव असावं आणि तो मुलगा मुंबई किंवा पुणे या ठिकाणी सेटल असावं. मुलाचं कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मुलाचं झालेलं असावं आणि मुलाला दरमहा 40 ते 50,000 रुपये एवढं मुलाचं उत्पन्न असावं. मुलाचे जन्मवर्ष हे 1995 किंवा त्यापेक्षा खाली असावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्की तुमचा कोणताही मित्र जर का मुंबई किंवा पुणे या ठिकाणी सेटल असेल आणि तो जर का सातारा, सांगली, कोकण, मुंबई किंवा पुणे इत्यादी जिल्ह्यातील त्याचं मूळचं गाव असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्यामुळे नक्कीच त्याचं लगेच जुळण्यासाठी सहकार्य होऊ शकतं. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी माहिती घेतली नसेल तर तुम्हाला हे स्क्रीनवरती जे 2 नंबर दिसत आहेत 89 83 89 37 87 आणि 84 46 299 756 या नंबरवरती कृपया सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. तुम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणी करू शकता किंवा थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता. त्याआधी फोन करून आपल्या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणीविषयी प्रोसिजर जाणून घ्या. आपल्या विवाह केंद्रामध्ये नोंदणी केल्यानंतर स्थळे कशा प्रकारे पाहायला मिळतात त्याची प्रोसिजर जाणून घ्या. आपलं विवाह केंद्र हे फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी कार्यरत आहे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.